मेळघाटला विदर्भाचं नंदनवन म्हटलं जातं. मेळघाटमध्ये राहणारे जे रहिवासी आहेत हे बहुतांश आदिवासी बांधव आहेत आणि नुकतंच इथला एक प्रश्न जो आहे तो राष्ट्रपतींच्या दरबारात जाऊन पोहोचलेला आहे. देशाचे राष्ट्रपतीसुद्धा आदिवासी समाजातूनच येतात, त्यामुळे इथल्या आदिवासी बांधवांना अनेक अपेक्षा आहेत. इथल्याच काटकुम गावच्या एक ज्या सरपंच होत्या ललिता बेटेकर, त्यांनी त्यांचा प्रश्न जो आहे तो राष्ट्रपतींच्या पुढे मांडला. देशाला आज 77 वर्ष उलटून गेले, मात्र जो मेळघाट आहे, मेळघाटमधील जे 40 गावं आहेत त्या 40 गावांमध्ये आतापर्यंत वीज पोहोचलेली नाही आहे. त्यामुळे इथल्या आदिवासी बांधवांना एक भयान जीवन या ठिकाणी जगावं लागतं आहे. आपल्यासाठी जरी हे नंदनवन असलं तरी इथल्या आदिवासी बांधवांसाठी हे भयानवन आहे. अनेकदा आपण मेळघाटमध्ये येतो, मेळघाट एका वेगळ्या पद्धतीने आपण या मेळघाटच्या सृष्टी सौंदर्याचा आनंद घेतो. मात्र कधीतरी इथं आपण जे गावं आहेत त्या गावांमध्ये येऊन पाहायला पाहिजे. आज मी मेळघाटमधल्याच एका चुनखडी या गावामध्ये आहे. मेळघाट बऱ्यापैकी मी एक्सप्लोअर केलं आहे. आज मेळघाटमध्ये 70 ते 80 वाघं असल्याचं वनविभागामार्फत सांगितलं जातं आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जो वनविभागाचा जो कायदा करण्यात आला, जो हा मेळघाट व्याघ्र प्रकल्प करण्यात आला, हाच इथल्या आदिवासी बांधवांच्या जीवावर आज उठलेला आहे. खरं तर हे आदिवासी बांधव जे आहेत ते इथले मूल निवासी आहेत. या जंगलावर, या जमिनीवर पहिला हक्क खरं तर इथल्या आदिवासी बांधवांचा आहे. जेव्हा मी मेळघाटमध्ये आलो तेव्हा राहुल भाऊ येवले माझ्यासोबत आहेत. ते सहकार्य करत असतात, कशा पद्धतीनं बातम्या वगैरे करायच्या, कसं हे करायचं, तर मार्गदर्शन ते प्रत्येक वेळी करतात. तर काय झालं आहे की आज ते जरी काँग्रेस पक्षामधले असले तरी ते या बाबतीत त्यांचं जरी सरकार असलं तरी त्यांनी सांगितलं की तुम्ही या विषयावर स्टोरी करा. हा इथं या आदिवासी बांधवांना खरंच हा प्रॉब्लेम जातो, ही समस्या जाते आहे. ते काय नेमके तोडगे निघू शकतात, काय समस्या आहेत, कशा पद्धतीनं सरकारनं काम केलं पाहिजे, कशा पद्धतीने इथल्या लोकांनी, इथल्या जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी आवाज उचलला पाहिजे, याच विषयावर आपण राहुल भाऊंकडून सुद्धा जाणून घेऊयात. भाऊ, स्वागत आहे आजच्या विशेष भागामध्ये. काय सांगाल आपण सध्याच्या चुनखडी गावामध्ये आहे, कशा समस्या आहेत, इथले आदिवासी बांधव कुठल्या समस्यांचा सामना करत आहेत? स्वातंत्र्य काळापासून आजपर्यंत या गावांमध्ये विद्युत पोचलीच नाही, विद्युतचे खांब नाही आहे. असे 20-22 गावं आज आहेत मेळघाटमध्ये, धारणी चिखलदरा तालुक्यामध्ये, की तिथं विद्युत पोचलीच नाही आहे. हे अत्यंत गंभीर विषय आहे, गंभीर बाब. याकडे लोकप्रतिनिधींनी, शासनाने लक्ष दिलं पाहिजे. आज काही दिवसाआधी आमच्या काटकुम येथील सरपंच ललिता बेटेकर यांनी महामहिम राष्ट्रपती यांच्याकडे ही मागणी केली, पण त्यांच्या मागणीनंतर आजपर्यंत काहीही खळबळ या प्रशासनामध्ये झालेलं नाही, शासनामध्ये झालेलं नाही. हे गंभीर बाब आहे. आमच्या आदिवासी बांधवांकडे दुर्लक्ष केल्या जात आहे. या गावांमध्ये लाईन नसल्यामुळं, विद्युत नसल्यामुळं यांना पिण्याच्या पाण्याच्या समस्या जातात, त्यांना पाणी मिळत नाही. पण 2-2, 3-3 किलोमीटरवरून जंगलातून पाणी आणावं लागते. या गावांच्या जवळपास विद्युत नसल्यामुळं यांना जंगली जनावरांचा खूप त्रास असतो, भीती असते आणि यांच्या मुलांचं भविष्यसुद्धा अंधारात आहे. यांना शिक्षणापासून वंचित राहावं लागत आहे. आज शासनाने तत्काळ उपाययोजना करून या गावांमध्ये विद्युत पुरवठा केला गेला पाहिजे. आज आमच्या भागात जारिदा येथे 33 kV सबस्टेशन मंजूर आहे, 99% काम पूर्ण झालेलं आहे. पण टायगर वन विभाग यांच्या अडेल रवैयामुळे आज ते काम प्रलंबित आहे. त्यांच्या परमिशनमुळं दिल्ली दरबारी ते फाईल पेंडिंग पडलेली आहे आणि आमच्या आदिवासी बांधवांना विद्युत पासून आणि पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहावं लागत आहे. खूप गंभीर बाब. याकडे शासनानं लक्ष दिलं पाहिजे आणि तात्काळ उपाययोजना केल्या पाहिजे. एकूणच वनविभागाचे जे कायदे आहेत ते जाचक आहेत. यापूर्वी पत्रकारिता देण्यापूर्वी मी सुद्धा या विषयावर संघर्ष केलेला आहे. चंदनाचं झाड असो की सागाचं झाड असो, ते संरक्षित झाडं आहेत. संरक्षित झाडाला जेव्हा धक्का लागतो तेव्हा विभाग किती जाचक कायदे लादतो त्या माणसावर, तो जर आरोपी सापडला तर. याची अनुभूती सगळ्यांना आहे. मात्र विभागीय आयुक्तालय असो किंवा खुद्द वनसंरक्षकाचं कार्यालय असो, त्यांच्या कार्यालयातले चंदनाचे झाडं चोरीला गेले तेव्हा त्यांच्यावर कुठलीच कारवाई झालेली नाही. नेमका हा जो कायदा आहे हा सामान्य माणसांसाठीच बनलेला आहे का, असं एक संभ्रम जो आहे, संभ्रम कशाला, म्हणजे हा कायदा फक्त सामान्य माणसासाठीच बनलेला आहे का, असा आज सवाल उपस्थित झालेला आहे. या समस्या खरोखर भीषण आहेत. माझ्या मागे आपण पाहू शकता हे जवळपास 500-600 लोकवस्तीचं हे गाव असावं चुनखडी. याच्या बाजूला जे खडीमल वगैरे आहे, तर ही जी गावं आहेत ही गावं भीषण पाणी टंचाईचा आता या उन्हाळ्यात सामना करतील, प्रत्येक उन्हाळ्यातच सामना करतात. मात्र प्रशासनानं यावर कुठलाच कायमस्वरूपी तोडगा काढलेला नाही. जे तोडगे काढतात प्रशासन, जे उपाययोजना करतं ते अल्पकालीन असतं. अगदी काही महिने, काही दिवसांपूर्वी ते योजना राबवल्या जातात. मात्र
आजपर्यंत जेवढा पैसा हा खर्च केला गेला योजनांवर, तो जर एका वेळी एक ठोस कृती आराखडा तयार करून जर केला गेला असता तर निश्चितपणे त्याचा फायदा आज या ठिकाणी झाला असता. तुर्तास इथेच थांबूयात. काही नवीन जर मिळालं तर तुम्हाला नक्की दाखवतो आणि बाकी जो व्हिडिओ आहे या गावातील ज्या समस्या आहेत तो लोकमतच्या पेजवर नक्की पहा.